दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आबिटकर, पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. कोल्हापूर जिल्ह्यात स्त्री भ्रूण हत्या तसेच आरोग्य खात्यातील वाढते भ्रष्टाचार हा गंभीर विषय बनत चालला असून पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांचे या खात्यावर नियंत्रण आहे की नाही असा सवाल आता उपस्थित करण्याची वेळ आली आहे, असा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गट उपनेते संजय पवार यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी आरोग्य उपसंचालक कोल्हापूर यांना निवेदन देत CPR रुग्णालयातील कथित लाल डायरी प्रकरणातील दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की काही महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या वतीने CPR रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात स्टिंग ऑपरेशन करण्यात आले होते. या कारवाईत आर्थिक व्यवहारांची नोंद असलेली लाल डायरी सापडली होती. या डायरीत अ, ब, क अशा स्वरूपात अनेकांना दिलेल्या पैशांचे तपशील नोंदवण्यात आले होते. पुरावे सादर करूनही हा प्रकार लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे पाठवण्यात आला नाही, असाही प्रश्न पवार यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान या प्रकरणाचा चौकशी अहवाल 13 फेब्रुवारी 2026 रोजी पूर्ण होऊन शासनाकडे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र 2 महिने उलटूनही अद्याप कोणत्याही दोषी अधिकाऱ्यांवर किंवा कर्मचाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. तसेच विधानसभेत आमदार भास्कर जाधव यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात अद्याप कारवाई न झाल्याने संशय निर्माण होत असल्याचे पवार यांनी नमूद केले आहे. या प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सक सुप्रिया देशमुख, प्रशांत वाडेकर तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्याची बदनामी थांबवण्यासाठी आरोग्य खात्यातील भ्रष्टाचारावर कठोर कारवाई करावी असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. लवकरच या संदर्भात पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाशराव आबिटकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लाल डायरी प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी करणार असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी शिवसेनेचे उपनेते संजय पवार, संपर्क प्रमुख विजय देवणे, विराज पाटील, अवधूत साळोखे, राजू यादव, दिलीप देसाई, संजय जाधव, भीमराव पाटील, संतोष रेडेकर, प्रसाद कुलकर्णी, रणजित आयरेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. खरं तर ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, ह्या जिल्ह्यातून आमदार झालेले आहेत, ह्या महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आहेत आणि त्यांच्याच आबिटकर साहेबांच्या जिल्ह्यामध्ये स्त्री भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. ह्या आरोग्य खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय. तरी पण ह्या खात्यावर त्यांचं कंट्रोल आहे की नाही हे आता विचारायची आम्हाला वेळ आलेली आहे. पण आम्ही त्यांना 2 वेळा सांगितलेलं की अशा पद्धतीने इथं करप्शन सुरू आहे. मगाशी आमच्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे कुणाला लुटताय तुम्ही? सरकारी अधिकारी, सरकारी कर्मचारी 5%, 10%, 15%. अरे बाप किंवा श्राद्ध ह्या 2च गोष्टी केल्या होत्या. लाल डायरी आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं आणि त्या लाल डायरीमध्ये सरळ जर हिशोब मांडले होते, अ, ब, क, ड किती पैसे दिले, कुणाला पैसे दिले, हे सगळं आज तुम्हाला पुरावा दिला होता. का तुम्ही अँटी करप्शन केलं नाही? तुम्ही तर तुमची हिंमत होती कुणी तरी अँटी करप्शन द्यायला पाहिजे होतं, तपास करणं गरजेचं होतं. पण 2 महिने झाले ना, आता अहवाल तयार होऊन गेल्यानंतर सुद्धा शासनाने कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे. आज सुद्धा मी आबिटकर साहेब विनंती करेन, साहेब कोल्हापूरची बदनामी होत्या ही कोण घा नाही, ह्या घुशी लागलेल्या त्या सरकारी दवाखान्यामध्ये त्या घुशी मारा करप्शनच्या, एकदाच साफ करून टाका आणि कोल्हापूरची बदनामी कुठे थांबा आबिटकर साहेब, नाही तर कोल्हापूर जनता तुम्हाला माफ करणार नाही. भविष्यात आम्ही तुम्हाला लवकर भेटतोच. या संदर्भात ही कारवाई झालीच पाहिजे, सिव्हिल सर्जनवर कारवाई झाली पाहिजे दोन्ही पण, आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, कारण आम्ही तुमच्यासमोर पुरावे केलेले. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.